नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. याआधी आपण कोप ही कथा वाचली होती. नितीन थोरात यांनी काळूबाईच्या आणि श्रीकांतच्या आयुष्यावर लिहिलेली ही कथा. आता आपण जुईली ही कथा वाचणार आहोत. याचे लेखक मधु मंगेश कर्णिक हे आहेत. चला तर आपण चालू करूया. जुईली. शाळेची वेळ होत आली तशी जुईलीची धावपळ उडाली. निवट ठेवलेली पेजेची पितळी तिने लगबगीने तोंडाला लावली आणि ती बाहेर आली. बाबा कुठे जवळपास दिसत नव्हता. तिने खळ्यात येऊन पाहिले. पांदीतून मुले मुली शाळेत चालली होती. परबांच्या इंदूने तिला हाक मारली, गो जुईली, शाळेत यायचं नाही? आले आले, तुम्ही व्हा पुढं. जुईलीचा बाबा कुठेच दिसत नव्हता. त्याचे वेड गेल्या काही दिवसात फारच वाढलं होतं. जुईलीला काळजी वाटत होती. 15 दिवसांपूर्वी वेडाच्या भरात त्याने भगवतीच्या देवळासमोरच तळ्यात उडी घेतली होती. प्रभू मास्तर जवळ नसते तर बाबा बुडालाच असता. प्रभू मास्तरांची आठवण होताच जुईलीची तारंबळ अधिकच वाढली. आज पहिलाच तास मराठीचा प्रभू मास्तरांचा होता. काल अर्धवट राहिलेली फुलराणी कविता ते आज पुरी करणार होते. SSCला फुलराणी कविता धड्यात नसली तरी प्रभू मास्तरांना अभ्यासक्रमाबाहेरील साहित्य विद्यार्थ्यांना शिकवण्याची जुनी सवय होती. बालकवींची कविता SSCच्या विद्यार्थ्यांनी वाचलीच पाहिजे असे ते म्हणायचे. जुईलीच्या तोंडात ओळी घोळू लागल्या. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. प्रभू मास्तर किती सुंदर शिकवतात आणि शिकवताना त्यांचे डोळे किती सुंदर दिसतात. जुईलीला उगाचच तरंगणाऱ्या पिसासारखं हलके वाटले. तोच पांदीतून शाळेत जाणारे आणखी विद्यार्थी तिच्या नजरेला पडले. ती भानावर आली. घरात येऊन तिने बाबासाठी पेजेची पितळी झाकून ठेवली आणि भिंतीतल्या टिचभर आरशात बघून ती कपाळावर कुंकू रेखू लागली. सकाळी गुंफून ठेवलेला आबोलीचा वळेसर तिने केसात माळला. एकाएकी तिला आपल्या आईची आठवण आली. आज आई असती तर तिने आपली वेणीफणी केली असती. काजळ कुंकू स्वतःच्या हातांनी रेखले असते. बाबासाठी जेवण केलं असतं. बाबाची काळजी तिने घेतली असती. आपल्याला अभ्यासाला अधिक वेळ मिळाला असता. सकाळची अशी धावपळ उडाली नसती. गृहपाठ अपुरा राहिला नसता. जुईली, झालं नाही अजून? परबांची इंदू अजून पांदीत तिची वाट पाहत उभीच होती. जुईलीने घराचे दार बंद केले. बाहेरून कडी लावली. तिच्या घराला कुलूप कधीच लागत नसे. वेडा दशरथ, तिचा बाबा, केव्हा घरी येईल त्याचा नेम नसे. त्याला घर केव्हाही उघडता आले पाहिजे. लहर लागेल तेव्हा तो येईल. मनात आले तर पितळीत ठेवलेली पेज पिईल, नाही तर ओटीवरील माच्यावर उपडी पासल घेऊन झोपून राहील, नाहीतर हातातली पावरी घेऊन वाजवत बसेल, नाहीतर नुसताच बडबडत राहील. जुईलीला हे सारे माहीत होते. तिने बाहेर पडता पडता पुन्हा परड्यात इकडे तिकडे पाहिले, पण दशरथचा पत्ताच नव्हता. मग तिने पुस्तके वह्या घेतल्या आणि ती निघाली. इंदू आणि ती जीवश्च कंठस्थ मैत्रिणी होत्या. दोघीही शाळेत एका बाकावर बसत, एकत्र अभ्यास करत. बाबा नाहीत घरात. सकाळीच कुठं बाहेर गेलेत. किती वेळ वाट बघू? जुईलीने मग त्या विषयावरील बोलणे पुढे वाढवले नाही. वेड्या बाबांबद्दल कुणाबरोबरच काही बोलू नये असं तिला वाटे. गृहपाठ केलास? तिने इंदूला विचारलं. नाही ग, वेळच नाही मिळाला. तुला वेळ न मिळायला काय झालं? माझ्यासारखं तुझं थोडंच आहे. अगं तुझं उलट बरं. घरात तुला विचारणारं कोणी नाही. तुझी तू मालकीन. माझ्या तर घरात लग्नाची बोलणी चालू आहेत. खरंच? विद्येशपथ, इंदू म्हणाली ने पटकन लाजली. तिने चालता चालता जुईलीच्या खांद्यावर हात ठेवला. काही वेळ दोघीजणी निमूटपणे चालत होत्या. जुईलीला वाटलं, इंदूच्याच वयाची मी. माझंही लग्न करायला झालं. कुणाबरोबर? एकाएकी तिला समोरून तिचा बाबा दशरथ येताना दिसला. नेहमीसारखा तो आपल्याच तंद्रीत होता. दाढी वाढलेली, शरीर खंगलेलं, गालाची हाडे वर आलेली, डोळे सुकलेल्या विहिरीसारखे तळाला गेलेले, उंच मानेवर डगमगते डोके,
काळे पांढरे वाढलेल्या गवतासारखे वेडेवाकडे केस नि फाटके कपडे, हातात पावरी. दशरथ जणू त्या दोघींना न ओळखताच त्यांच्या अंगावरून पुढे जाऊ लागला. जुईली त्याला आडवी गेली. बाबा, खै गेलेलं? दशरथने रिकाम्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि पावरी तोंडात धरली. तू असो माझो छळवात कर, जुईली वैतागून म्हणाली. घरात पेस ढापून ठेवलं हय, ती घेशीत ना? वेड्या दशरथने मान हलवली. आता सरळ घरात जा, हकडे तकडे खै हिंडा नको, पोलीस धरून नेतील. वेड्या दशरथने पोलिसाचे नाव ऐकताच भ्याल्यासारखं केलं आणि खो खो हसू लागला. पोलीस? कुठे आहेत पोलीस? मला धरून न्यायला आले. त्याने तोंडात पावरी घातली नि वाजवायला सुरुवात केली. दशरथचे गेली 10-12 वर्ष मस्तक फिरले होते. मुंबईला नोकरी करताना त्याला प्रथम वेड लागले. तेव्हा पार्वती, जुईलीची आई, जिवंत होती नि जुईली जेमतेम 6 वर्षांची होती. जुईलीला कळू लागल्यापासून तिचा बाबा वेडाच झालेला होता. पार्वती मोल मजुरी करून नवऱ्याला नि धाकट्या जुईलीला सांभाळीत होती. पण 4 वर्षांपूर्वी तीही विषारी तापाचे निमित्त होऊन मरण पावली. पोरवयाच्या जुईलीला थोर होऊन त्याचा मोडका संसार चालवावा लागला होता. दशरथच्या तोंडात अद्याप मुंबईची भाषा शिल्लक होती. शाळेत जायला उशीर होत होता. मग जुईलीने बापाचा नाद सोडला आणि इंदूबरोबर ती पुढे निघाली. शाळा येईपर्यंत तिला काही बोलावेसे वाटतच नव्हते. प्रभू मास्तर शिकवित होते. सगळ्यात मागच्या बाकावर बसलेली जुईली टक लावून त्यांच्याकडे बघत होती. वर्गात एका बाजूची 4 बाके मुलींसाठी राखून ठेवलेली असत. त्यातील शेवटच्या बाकावर सगळ्यात मोठ्या मुली बसत, पातळ पोलके नेसणाऱ्या. इंदू नि जुईली त्यांच्यातच बसत असत. इंदूचे लग्न ठरल्या घटकेपासून तिचे कशातच लक्ष नव्हते. आताही ती वर्गात बसली होती, पण प्रभू मास्तर काय शिकवतात ते तिला कळत नव्हते. त्यांचा एकही शब्द जणू तिच्या कानावर पडत नव्हता. उलट जुईली जीवाचे कान करून त्यांचे बोलणे ऐकत होती. त्यांच्यावरची नजर बाजूला करू नये असे तिला वाटत होते. प्रभू मास्तर शिकवताना किती वेगळे आणि सुंदर दिसतात, ती मनाशी म्हणाली. छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून. तो रविकर का गोजीरवाणा, आवडला अमुच्या राणीला, लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी. प्रभू मास्तर हलक्या स्वरात म्हणत होते नि जुईली तल्लीन होऊन ऐकत होती. तो रविकर का गोजीरवाणा, आवडला आमुच्या राणीला. फुलराणीच्या जागी तिला जुईली दिसत होती. वेडी, भाबडी, सुंदर जुईली. होय, खरंच सुंदर. प्रभू मास्तरच नव्हते का एकदा तिला तसं म्हणाले. एकदा डोक्यात पानासहित नाक चाफे माळून ती आली होती. नेहमीसारखी वेणी न घालता केसांचा खूप मोठा आंबाडा तिने घातला होता. सगळ्या वर्गातल्या मुली जुईली त्या दिवशी उठून दिसत होती. एकाएकी प्रभू मास्तर तिच्या बाकाजवळ आले. शिकवता शिकवता वर्गातील बाकांमधून फेऱ्या घालायची त्यांना सवय होती. हातातील खडू झेलीत ते वर्गातून फिरत राहत. असेच ते जुईलीच्या बाकापाशी आले होते नि तिच्या केसातील घमघमत्या नाग चाफ्याभोवती भुंगा पिरंगावा तसे तिच्याजवळ येऊन उभे राहिले होते. न राहून त्यांनी मान खाली करून तिच्या केसातील चाफ्याचा सुवास नाकपुडीत भरून घेतला होता आणि ते पुटपुटले होते. सुंदर मुलींनी अशी सुंदर फुले माथ्यात माळून शाळेत येऊ नये. आम्हाला त्यांचा असा वास घेतल्याशिवाय मग राहवत नाही. प्रभू मास्तरांचे ते वागणे तिच्या शेजारी बसलेल्या इंदूला मुळीच आवडले नव्हते. ते दूर गेल्यावर ती फनफनली होती. चावट कुठले? पण जुईलीला ते फार आवडलं होतं. त्यांचे शब्द ती पुन्हा पुन्हा आठवीत होती. आताही प्रभू मास्तर असेच जवळ येतील. फुलराणीमधल्या जुईलीला जवळ घेतील. जुईली मनातल्या मनात शहारली. तिच्या कानाजवळील केसांच्या बटा हुळहुळल्या. तिला एकाएकी शेजारच्या इंदूची भीती वाटली. तिने पाहिले. इंदू खिडकीबाहेर कुठेतरी पाहत होती. तिचे कशातच लक्ष नव्हते. जुईलीला बरेही वाटले. प्रभू मास्तरांचा तास संपला आणि जुईलीला वर्गात चैन पडेनासे झाले. पाठोपाठ आलेला बीजगणिताचा तास. तिला त्यातले अक्षरही कळत नव्हते. कुठे नाजूक गालांची, गुलाबी कुरळ्या केसांची, विशाल डोळ्यांची सुंदर अशी फुलराणी नि कुठे ते वृक्ष, वर्गमूळ आणि समीकरण.
कुठे राजपुत्रासारखा देखणं पाहत राहावेसे वाटणारे प्रभू मास्तर आणि कुठे म्हातारे तपकीर ओढीत गेंगाण्या सुरात बडबड करणारे सावंत मास्तर. शेवटच्या तासाला वर्गात नोटीस फिरली. शाळेच्या गॅदरिंगसाठी यंदा नाटक व्हायचे होते. ज्यांना त्यात भाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी प्रभू मास्तरांकडे नावं द्यायची आहेत. इंदू म्हणाली, जुईली तू नाव दे. छे ग बाई, मला कोण घेईल? प्रभू मास्तर घेतील. जुईलीने चटकन इंदूकडे पाहिले. तिचा चेहरा निष्कपटी होता. तिच्या मनात जुईलीला वाटले तसे काही दिसत नव्हते. ती सरळ मनाने बोलली होती, मला काय येणार त्या नाटकात? पण तू सुंदर आहेस, नायिकेचं काम तुला छान शोभेल. चल, तुझं आपलं काहीतरीच. पण इंदूच्या सूचनेवर जुईली मनातून फार खुश झाली होती. खरंच प्रभू मास्तरांनी आपल्याला सांगावं का नाटकात काम करायला? तालमी प्रभू मास्तर घेतील. त्यांच्या हाताखाली शिकायचं म्हणजे केवढा आनंद. ते फुलराणी शिकवतात त्याहून सुंदर नाटकाची तालीम शिकवतील. क्षणभर तिला वाटलं सरळ टीचर्स रूममध्ये जावं आणि प्रभू मास्तरांना सांगावं, सर माझं नाव घ्या नाटकात काम करण्यासाठी. पण तिला काही प्रभू मास्तरांकडे जाऊन ते सांगण्याचा धीर झाला नाही. पण त्या घटकेपासून आपण जणू एखाद्या नाटकात काम करीत असल्याचा भास तिला होऊ लागला. गेल्या वर्षी ती जानवलीला आजोळी उन्हाळ्याच्या रजेत आठवड्याभर गेली होती. तेव्हा भीमा मामीने तिला कणकवलीला नेऊन कंपनीच्या नाटकाचा खेळ दाखवला होता. त्या नाटकाचे नाव झालंच तर त्याचं सारं कथानक जुईलीला तोंडपाठ होतं, मत्स्यगंधा. ती मनातल्या मनात पुटपुटली. मत्स्यगंधा नाटकातील सत्यवती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. सत्यवतीच्या जागी तिने स्वतःला उभे केले. आणि पाराशर? मत्स्यगंधा नाटक जुईलीला अतिशय आवडलं होतं. तेच नाटक का नाही करत गॅदरिंगमध्ये? सत्यवती, पाराशर, शंतनू, सारी पात्रे आणि सारे नाट्यप्रवेश तिला साक्षात डोळ्यासमोर दिसू लागले. जणू काही गॅदरिंगमध्ये तेच नाटक चालले आहे आणि सत्यवतीची भूमिका ती वटवीत होती. जुईली त्याच तंद्रीत शाळा सुटताच घरी आली. वेडा दशरथ घराच्या पावळीत उभा राहून पडवीतल्या गरादीच्या लाकडी रेंजावर हातरली. हातातली पावरी जोराने फिरवीत ताड ताड आवाज करीत होता. तेही कितीतरी वेळा तिला ऐकू आले नव्हते. कितीतरी वेळाने ती भानावर आली तेव्हा तिचा बाबा ओसरीवर बसून मोठ्याने गाणे गात होता. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर आकाश, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश. ती शांतपणे बाहेर आली. दशरथच्या हाताला धरून तिने त्याला वर उठवले. पुरे झाला, चल आता भुतूर. पेज नाही घेतलंस ती नाही, आता घासभर भात तरी खा. दशरथ आज्ञाधारकपणे तिच्याबरोबर आत गेला. तिने पुढे केलेली थाळी पुढ्यात घेऊन निमूटपणे जेवू लागला. ती शेजारी उभे राहून तो नीट जेवतो की नाही ते पाहू लागली. दशरथने एकाएकी जवळच्या तांब्यातले पाणी भस्कन समोरच्या जेवणात ओतले आणि उठून गेला. जुईली पुढे झाली. त्याला लहान मुलासारखे समजावीत भरवू लागली. जेव, आज जेव 2 घास. असं करूक लागलंस तर कसं होत? उपाशी राहशीत नि खैतरी झीट जाऊन पडशीत. असा नको करू. जेव, जेव र माझ्या सोन्या. आणि दशरथ निमूटपणे खाली बसला. तिने पुढे केलेला घास त्याने पटकन गिळून टाकला. जुईली घरातल्या भिंतीसारखी मुकी होऊन त्याला भरवू लागली. इंदूचे लग्न घरच्यांनी तडकाफडकी लावून दिले आणि ती शाळेत यायची बंद झाली. जुईली एकाएकी पडली. तिला शाळेत जावेसे वाटेना. मराठी 7वीपासून इंदूनी ती यांची घनिष्ठ मैत्री. वर्गात पाकावर ती आता एकटीच बसू लागली. इंदूच्या रिकाम्या जागेवर कोणतीही मुलगी बसायला आली नाही. वर्ग चालू असला तरी जुईलीच्या मनात इंदूचेच विचार पिंगा घालीत. इंदू आता काय करीत असेल? तिचा नवरा तिला कसा वागवीत असेल? तिला तो आवडत असेल का? आणि लग्नाआधी घडलेली ती हकीकत? जुईलीला आठवण झाली आणि घशात एक सुका आवंडा दाटून आला. इंदूने असे का केले? असं कसं केले? आणि आपली एवढी जीवाभावाची मैत्रीण असूनही आपल्याला ती काहीच बोलली नाही. पण आपण तरी काय करणार होतो? इंदूच्या घरच्यांनी केले ते योग्यच केले. 4 चौघात बोभाटा होण्याआधीच त्यांनी तिला उजवून टाकली.
बापडी इंदू. पण निदान तिने मला तरी आपल्या दुःखात भागीदार करून घ्यायचं. आता इंदूचे कसे चालले असेल? तिला माझी आठवण येत असेल का? शाळेतले दिवस तिला आठवत असतील का? का ती नव्या संसारात रंगून गेली असेल? आणि तिचा तो काळा सावळा राकट चेहऱ्याचा शेतकरी नवरा, तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा, लग्नात बोहल्यावर असतानाही तो पानाचा तोबरा तोंडात चघळत होता आणि लाल थुंकीचे ओघळ त्याच्या जीवनीतून दोन्ही बाजूंना झिरपत होते. स्वच्छता आणि टापटीप यांची आवड असलेल्या इंदूला असला ओंगाळ नवरा कसा चालला असेल? त्याच्यासारख्या ओबड धोबड थोराड पुरुषाशी तिचे कसे काय निभत असेल? इंदू काही आपल्यापेक्षा वयाने फार मोठी नव्हती. कशी ती फसली? तिला नीटसे काही कळले नव्हते. पण वर्गातल्या पोरी हलक्या आवाजात कुचकुचत त्यातून तिने धागेदोरे जुळवले होते. इंदूवर ती पाळी घरच्या गड्यानेच आणली होती. घरात शेतीसाठी गडी म्हणून ठेवलेला भगवान तिला ठाऊक होता. गोरा गोरा आणि सोनेरी केसांचा तगडा भगवान इंदूच्या बाबतीत असं काही करेल ने इंदू त्याला अशी फसेल असे स्वप्नातही तिला वाटले नव्हते. खरे काय आणि खोटे काय एकटी इंदूच जाणे. वर्गातल्या मुली मात्र फार घाणेरडे कुजबुजत. जुईलीची ती मैत्रीण म्हणून तिलाही लागट बोलत. शाळेची अब्रू घालवली म्हणून. जुईलीला इंदूचा खूप राग आला आणि तिची दयाही आली. बिचारी इंदू कधी भेटेल आता? भेटली तरी सांगेल का सारे आपल्याला? लग्नात ती कशी दिसत होती? डाव्याला बांधून बाजारात चाललेल्या मोण गायत्रीसारखी. तिचे हरवलेले खिन्न डोळे थेट आपल्या वेड्या बाबाच्या डोळ्यांसारखे. इंदूलाही असेच वेड लागले. जुईली गावकर, लक्ष कुठे आहे तुझं? प्रश्न तुला विचारतोय मी. इतिहासाचे सर रोखून तिच्याकडे पाहत होते. जुईली गडबडली. क्षणार्धात भानावर आली ने डेस्कवरच्या इतिहासाच्या पुस्तकात तिने डोके खुपसले. वर्ग संपला. शाळा सुटली तरी इंदूचा विषय तिच्या डोक्यातून जात नव्हता. एकसारखी इंदूचीच आठवण तिला होत होती. दिवाळीच्या रजेआधी इंदू महिनाभर शाळेत येत नव्हती. SSCचं वर्ष असूनही ती मावशीकडे मुंबईला गेली होती. मी आली तेव्हा खूप खंगलेली आणि मलूल दिसत होती. मावशी आजारी होती म्हणून तिच्या मदतीला जावे लागले असे कारण तिने शाळेत सांगितले होते. जुईलीला वाटले निदान आपल्याला तरी इंदूने खरे काय ते सांगायला हवे होते. तुळशीच्या लग्नापाठोपाठ मार्गशीर्षातला पहिला मुहूर्त धरून तिच्या घरच्यांनी तिला सासर गाठून दिलं होतं. क्षणभर तिला वाटले असेच जावे ने इंदूच्या सासरी जाऊन तिला भेटावे. त्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही. मनाची ही तगमग संपणार नाही. पण तेही तिच्या हातात नव्हते.